जय आदिवासी भावांनो, कसं का तुम्ही ना. मी तुमचा पियुष ना. आज मी चाललो इव्हेंटला ना. हे इव्हेंट खूप चांगला असेल. तर आलो बस स्टॉपला ना. इकडं एक पण बस नाही. अरे मला लोकल जायचं आहे ना. इकडं बस पण नाही. तर मला काय मग भेटले बस. मग बसमध्ये बसल्यानंतर मग असा चांगला वाटला बसून ना. सकाळी सकाळी तर चांगलंच वाटते सगळ्याला. नंतर आलो भाईंदरला ना. जातो फटाफट तिकीट काढायला. नाही तर तिकीट नाही काढली तर ये TC पहिलाच येत फाईन मारायला. त्याचे पक्षी काढली मी तिकीट बरोबर. तिकीट काढल्यानंतर मी निघालो स्टेशनवर ना. अजून 2 जण याचं बाकी होतं ना. अभय तर आलाच नाही. त्याचं पेपर होतं ना. तर आली ट्रेन ना. मी उभा राहिलो मस्त ना. ये इकडं दोघं मजदूरी. नंतर पोचलो आम्ही दादरला ना. पोचल्यानंतर आम्हाला पकडायची होती महालक्ष्मीची ट्रेन. नंतर पकडली ट्रेन दुसरी. नंतर यो बिल्डिंग पाहून असं वाटतं का हे मुंबईची पब्लिक असं वाटतं येत्याच असेल आधी. नंतर आलो महालक्ष्मीला ना. मला तर माहीतच नाही काय स्टेशनच्या पण नाव महालक्ष्मी असेल. नशीबला माहीत होता. कशाला तर इव्हेंटला आलेला ना. नाही तर पोचलो असतं ते महालक्ष्मीला. पोचल्यानंतर लागली याची मस्ती चालू. अरे यो करण तर जाम यो ना. यो राहुल यो आमचा स्मार्टी बॉय. नंतर लागला यो बोलायला आम्हाला. पहिले गाडी लाएगा. काय खतरनाक सोच होती ना त्याची. नंतर आलो बस स्टॉपला. नंतर एक पण बस नाही ना. इकडं तर जाम टाईम लाग बस यायला. तर आम्ही विचार केला काय चालत जाऊ मस्त. नंतर आमचा चालायचा प्लॅन झाला. नंतर भेटला यो सिनियर. त्याला माहीत होतं स्टेडियम कुठं आहे. स्टेडियममध्ये होणार आहे ना इव्हेंट. तर निघालो याच्या हारी. नंतर दिसला मस्त स्टेडियम. स्टेडियमचं नाव होतं नासी डोंबी स्टेडियम असं नाव होता. नंतर आलो मध्ये ना. इकडं बालचा मस्त डिझाईन करायला घेतलेला. नंतर काय आम्ही पण जातो आता कपडे चेंज करायला ना. अजून ते असतात ना सामान पोचवायला. ते करायचं असते पहिलेच दिवस यांना बाहेरचा बाटली नाही उडायचा लागते. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. सरांनी रिक्वायरमेंट दिली तशी आणून ठेवली ना. इकडं आरामशी उभं राहिलो आम्ही ना. जरा टाईम पण होता ना चालू व्हायला. तर काय नंतर जातो आता कपडे चेंज करायला. काय करू इकडं कपडे चेंज करून आलो ना. हे लागला सेटअप करायला मस्त ना. मी पण चाललो माझा बालचा सेटअप करायला. मला दुसरी लोकेशन दिलेली ना. आलो मी माझ्या लोकेशनला ना. आम्ही इकडे 3 जण होतो ना. आम्ही केला सेटअप पहिलाच आम्ही मस्त. नंतर शो पण चालू झाला. शो संपला ना. अमेरिकाचा कोणता एक जण शो करायला आलेला इकडे. तर तेच होता. ते संपल्यानंतर मी चाललो आता जेवायला. नंतर जेवून निघालो टॅक्सीमध्ये मस्त बसलो. अरे जेवण काय बिर्याणी होती मस्त. बिर्याणी खाली ना. निघालो. वाजले किती 1 वाजला आता. तर आम्ही इथं निघालो सकाळी 7 वाजता घरूनशी. मला लागला संध्याकाळी होल. तर इथं रात झाली. काय करू आता. जायला लागलं स्टेशनवर ना. आरामशी बसायला लागेल. मग 4:30 वाजता चालू होल विरारची. त्याच्या आधी भेटला ये चायवाला. तर आम्ही विचार केला चहा पेव. सकाळ तर झालीच. आता काय करू इकडं टाईमपासच करायला लागेल. नंतर चहा पिऊन आलो स्टेशनवर ना. मी करणला बोललो आता मी चाललो झोपायला मस्त. उठवजो मला 4:30 वाजता. तर बोला हां उठवतो तुला 4:30 वाजता. मी पण जातो झोपायला आता मस्त. नंतर उठवला ते ना. आली 4:30ची ट्रेन. बरोबर टायमिंगला येते रे जाम. आता जातो ट्रेनमध्ये पण झोपतो बरोबर. यायला भेटूया आता मस्त भाईंदरमध्ये. नंतर पोचलो भाईंदरला ना. या करणने उठवला मस्त ना. झोप झाली पुरी. म्हणजे आधीच झाली आहे. जास्त पुरी नाही झाले. भाईंदर तो पोचलो ना. वाजलं होतं मस्त 5:30. विचार केला तर आज तर पेपर होता. काय करू पेपर द्यायला जाऊ का नको. नंतर आलो बस स्टॉपशी ना. मला विचार केला का नाही देत. क्या बात है सर. जातो मग घरी झोपतो मस्त. त्याच्या आधी मी थंडा घेतला पियाला. अरे खुमारी जशी लागलेली ना तवा. नंतर आलो ये बस स्टॉपशी. होते माणसं दोन्ही
नंतर भेटली बस न मी बसलो आरामशी ना. तुम्हाला काय बोलायचं होतं, आता व्हिडिओ कशाला नाही येत माहीत आहे, कशाला तर पेपर चालू आहेत ना, तेव्हा जास्ती व्हिडिओ काढत नाही. कशाला तर अभयचा पण पेपर चालू, माझा पण पेपर चालू, ते 2 जण आहेत, एक कॉलेजला जातो. आमचा पेपर संपला त्याच्यानंतर लगातार ब्लॉग येणार. नंतर पोचलं ये बुध बंगल्याला. इकडे एक माणूस पण नाही दिसत. आता जातो, आता घरी न झोपतो. पेपर द्यायला तर जाणार नाही, स्टडी पण नाही केलाय. आजचा ब्लॉग इकडेच एंड होते. भेटूया दुसरे इव्हेंटचा ब्लॉगमध्ये आणि मिनी ब्लॉगमध्ये पण बनवेन.